नमस्कार, माझं किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आपण आज हेल्दी एक अशी डिश करणार आहे. जे डाएट करत असतील त्यांना जर गोड खावंसं वाटत असेल तर त्यांच्यासाठी ही डिश अगदी उपयुक्त आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. इथे मी ओट्स घेतलेले आहेत, 200 ग्रॅम घेतलेत. जे दुधात खातो आपण ते घेतलेत. मसाला घ्यायचे नाही, तर पावडर करून घेऊया मिक्सरमधून. तर आता ओट्सची आपण पावडर केली, तुम्ही बघू शकता. तर आता आपण ड्रायफ्रूट आपण इथे मी अक्रोड घेतलेले, बदाम घेतलेत, पंपकिन घेतलेत, सनफ्लावरचे बी घेतलेत. याच्याऐवजी तुम्ही मनुके वापरू शकता किंवा काजू पण वापरू शकता. तर जर नाही घेतले तरी चालेल. तर याच्यात आपण अंदाजे पण घेतलेले आहेत, तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता. तर आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. तर आता बदाम अक्रोड आपण आता मिक्सरमधनं काढून घेतलेत. तर इथे आपण 10 असे खजूर घेतलेत, बिया काढून घेतलेत. तर हे आपण आता मिक्सरमधनं काढून घेऊया. तर आता खजूर बारीक केली, तुम्ही बघू शकता. तर आता याच्यात आपण पीनट बटर घालणार आहोत. 100 ग्रॅमची बॉटल घेतली होती, तेवढी सगळी टाकायची. याच्यात आपण 5 ते 6 चमचे आपण मध टाकणार आहोत. आता हे सगळं मिक्स करूया आपण. तर आता हे सगळं मिक्स करून झाले, तुम्ही बघू शकता. जर तुमचं हे सारण सगळं मोकळं झालं वाटत असेल तर याच्यात परत थोडीशी का नाही खजूर घाला किंवा तूप घाला किंवा थोडासा गूळ घातला तरी चालेल. तर आता आपण केकच्या भांड्याला का नाही आपण तूप लावलेलं आहे, परत त्याच्यात बटर पेपर घातला आहे, परत त्याला आपण बटर पेपरला तूप लावलेलं आहे. जर भांडं नसेल तुमच्याकडं तर तुम्ही ताटात पण तुम्ही सेट करू शकता. याला आता आपण वरती असं प्रेस करूया चांगलं. आणि फ्रीजरमध्ये आपण सेट करायला ठेवूया. अर्धा ते 1 तासभर ठेवूया आपण, किंवा सेट होईपर्यंत ठेवलं तरी चालेल. तर आता आपण सेट करायला ठेवूया फ्रीजरमध्ये. आता 1 तास झालं होतं ठेवून, तुम्ही बघू शकता सेट झालेली आहे. तर आता आपण काढून घेऊया ताटात. तर बघू शकता तुम्ही, छान असा ग्रेनोला बार्स तयार झालेत आपले, मस्तपैकी एकदम. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते. थँक्यू.